आता आज आपण श्री तीर्थक्षेत्र पारुंडे येथील मांगेरबाबा मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे मांगेरबाबा मंदिर अतिशय जागृत अशा प्रकारचं स्थान आहे. या मांगेरबाबाच्या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे. हा इतिहास आपण पाहणार आहोत. या ठिकाणी हे जे सिद्धपुरुष मांगेरबाबा समाधिस्थ झालेले आहेत, हे याच ठिकाणच्या वंशातील असे एक योद्धापुरुष आणि सिद्धपुरुष होते. हे लोखंडेकुळीचे वंशज. खऱ्या अर्थानं लोखंडेकुळीचा इतिहास असा आहे की या ठिकाणी हे लोखंडे आडनावाचे लोक, पूर्वीचा त्यांचा कोणी पूर्वज असेल, तो पूर्वज छत्रपतींच्या शिवनेरी किल्ल्यावरती लोकांना, गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी आणि किल्ल्याच्या रक्षणासाठी म्हणून एक व्यक्ती ठेवलेला होता, जो आमचा कोणी पूर्वज असेल. त्या पूर्वजांनी अनेक प्रकारचे असे गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या दृष्टीनं आणि किल्ल्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं कामगिरी पार पाडलेली होती. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या एका वंशजाकडं छत्रपतींनी सप्रेम भेट दिलेलं ताम्रपत्र आणि त्याचबरोबर एक भाला आणि एक तलवार होती. काळाच्या ओघामध्ये परिस्थिती नाजूक होत गेली. किल्ल्यावरची रक्षणाची जबाबदारी आणि किल्ल्यावरचं ते काम या कुळीकडनं काढून घेण्यात आलं आणि काढून घेतल्याच्या नंतर मग मात्र या समाजाची खरी दुर्दशा निर्माण झाली. हा समाज शिवनेरी किल्ल्यापासून साधारण 9 किलोमीटर दक्षिणेला असणाऱ्या श्री तीर्थक्षेत्र पारुंडे या गावामध्ये स्थायिक झाल्याच्या नंतर मग गावचं राखणकाम करण्याचं याच लोखंडे कुळातील भागाजी सावळेराम लोखंडे यांनी स्वीकारलं. या गावचे हयात पोलीस पाटील श्रीयुत विठ्ठल पिराजी पवार पाटील हे जिल्ह्यामध्ये नावाजलेले एक पहिलवान होते. त्या पाटलांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी भागाजी सावळेराम लोखंडे हे गावचं राखण करण्याचं काम करायचे आणि त्यामुळं हा समाज इथे स्थायिक झाल्याच्या नंतर आमचे आजोबा श्री सावळेराम लोखंडे हे सुद्धा एक नामांकित अशा प्रकारचे पहिलवान आणि नामांकित प्रकारचे असे त्या काळातले दरोडेखोर, बंडखोर वृत्तीचे, इंग्रजांच्या विरोधात लढा दिलेले स्वातंत्र्य सैनिक असं त्यांचा नावलौकिक होता. या ठिकाणी या कुळीतले हे सिद्ध मांगेरबाबा पुरुष जे आहेत, महापुरुष, हे नेमके कोणत्या पिढीतले काय याच्याबद्दलचा इतिहास तसा फारसा अस्तित्वात नाही. परंतु जुन्या बुजुर्ग मंडळींच्या सांगण्यातून असं आलं की एकेकाळी या किल्ल्याचे रखवालदार म्हणून मोगलांच्या, मुसलमानांच्या डोळ्यावर आलेले हे सिद्धपुरुष मांगेरबाबा त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरून त्यांचा पाठलाग करण्यात आला. ते पळत पळत या मार्गाने आले, पारुंडे गावामध्ये आले आणि आत्ता ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी त्यांचा मोगलांकडून लढता लढता धारातीर्थी ते पडले, शहीद झाले आणि शहीद झाल्याच्या नंतर या पारुंडे क्षेत्राच्या भूमीतून ते स्वयंभू अशा प्रकारचे मांगेरबाबा म्हणून देवस्थान प्रसिद्ध झालं. या मांगेरबाबांची वैशिष्ट्य असं की पूर्वी ही जी मांगेरबाबांची मूर्ती दिसते ही एका वटवृक्षाच्या खाली आणि फार उंचावर अशा प्रकारची असायची. जसं काही एखादा सिद्धपुरुष तपश्चर्येला बसल्याने वटवृक्षानं त्याच्यावर सावली दिलेली अशा पद्धतीचं हे फार सुंदर वातावरण होतं. चिंचोली गावाकडून पारुंड्यात प्रवेश करत असताना प्रथमतः ब्रह्मनाथांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर येणाऱ्या गावातला प्रत्येक नागरिक आणि भाविक या ठिकाणी दर्शनाला यायचा, मनोभावे मांगेरबाबांची सेवा करायचा, नारळ नैवेद्य ठेवायचा. गावातसुद्धा संपूर्ण समाज या ठिकाणी मांगेरबाबाच्या दर्शनासाठी यायचा. कोणाचं लग्न असो, नवरा नवरी त्या ठिकाणी पाया पडायला यायची. त्याचबरोबर सणवार असो, त्या सणवाराच्या वेळेला
गावातले संपूर्ण सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी मांगीरबाबांची सेवा करायचे. आषाढ महिन्यामध्ये मांगीरबाबांना त्यांचं नैवेद्य म्हणजे काही का होईना मांसाहारी नैवेद्य दाखवला जायचा आणि तीच प्रथा आज तागायत चालत आलेली आहे. या मांगीरबाबांचं वैशिष्ट्य असं होतं, अतिशय जागृत असताना त्यावेळेला जर एखादी गाभण गायसुद्धा त्या मांगीरबाबांच्या पुढून गेली तर तिचासुद्धा अधःपात व्हायचा. म्हणजेच मांगीरबाबा हे स्त्रीचा वारा न लागून घेणारे असे सिद्धपुरुष होते. पुढे काही कालावधीनंतर त्या मांगीरबाबांचं मंदिर करण्याचा अनेक आमच्या वस्तीतील लोकांनी प्रयत्न केला. तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. प्रसंगी मांगीरबाबांच्या जवळची जी वडाची झाडं होती, अतिशय सुंदर रम्य असं तपोवन होतं. या तपोवनातली झाडं तोडण्यात आली, ती मंदिरासाठी विकण्यात आली आणि त्याचे पैसे गायब झाले. परंतु मात्र आम्ही मंडळींनी त्याचा चंग सोडला नाही आणि मग मांगीरबाबांचं मंदिर बांधण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वेळेला मिटिंग झाल्या, अनेक वेळेला त्याचा फज्जाही उडाला. पण नंतर काही काळामध्ये या मांगीरबाबांची ही मूर्ती त्या ठिकाणी मातीचा मोठा चौथरा असल्यामुळे माती खचत गेली आणि मग मांगीरबाबांच्या मूर्तीला काही आधार राहिला नाही, पाठीमागे वटवृक्ष राहिला नाही. शेवटी वस्तीतल्या जाणकार मंडळींनी मांगीरबाबांची या ठिकाणी विधिवत अशी पुन्हा प्राणप्रतिष्ठापना केली आणि केल्याच्या नंतर मग या गावचे माजी सभापती दशरथरावजी पवार यांनी या ठिकाणी मांगीरबाबाला काहीतरी मंदिर उभारावं या दृष्टिकोनातून शासकीय योजनेतून समाज मंदिर या वस्तीमध्ये आणलं आणि ते समाज मंदिर मांगीरबाबांच्या मंदिरासाठी वापरण्यात आलं. या ठिकाणी दर सणावाराला सर्व गावातली मंडळी येत असतात. सिद्ध मांगीरबाबांचं वैशिष्ट्य असं आहे की ते या समाजाचे रक्षण करतायत, नवीन नवीन गावाचे रक्षण करतात. दैवत आहे, वीर दैवत आहे आणि म्हणून सर्वांना त्यांच्यापासून संरक्षण मिळतं. त्यांचा पाठीराखा, सर्व गावाचा पाठीराखा म्हणून मांगीरबाबा काम करतात. असे हे नवसाला पावणारे सिद्ध महापुरुष श्रीमान मांगीरबाबा या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. पारुंडे तीर्थक्षेत्राच्या दृष्टिकोनातून ही सुद्धा एक अतिशय मौल्यवान गोष्ट आहे की या पारुंडे तीर्थक्षेत्रामध्ये मांगीरबाबांचं अगदी पूर्वेला चिंचोली गावाकडून आगमन होत असतानाच पहिलंच मंदिर आहे. म्हणून मांगीरबाबांचं दर्शन केल्याशिवाय गावात कुणीही प्रवेश करत नाही आणि म्हणून या सिद्ध मांगीरबाबांच्या बाबतीत ही संपूर्ण समाजाला माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी मी ही माहिती देत आहे. या कुळामध्ये अनेक पद्धतीचे सिद्धपुरुष होऊन गेल्यामुळे या ठिकाणी आजही या कुळामध्ये श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्राच्या मातंग समाजाचे एक मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज लोखंडे या ठिकाणी कार्यरत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची देखभाल व्यवस्था ठेवली जाते. आत्ताच नूतनीकरण झालेले हे मंदिर आपणासमोर दिसत आहे. श्री मांगीरबाबासुद्धा प्रसन्न मुद्रेने आपल्याला आशीर्वादित करतील याबद्दल शंका नाही. जय लवजी. तेव्हा महाराष्ट्रातल्या संपूर्ण मातंग समाजाने या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. अवश्य या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि या मंदिराच्या भविष्यातील अनेक काही सामाजिक धार्मिक अशा प्रकारचे जे कार्यक्रम आहेत इथे राबवण्यात येणार आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी सढळ हस्ते मदत करावी. श्री प्रवीण महाराज लोखंडे या ठिकाणी या मंदिराची व्यवस्था, त्यांचे वडीलसुद्धा इथे स्वच्छता ठेवतात, पूजासेवा अर्चा करतात आणि म्हणून भविष्यात या मंदिराचा एक चांगला नावलौकिक महाराष्ट्रामध्ये व्हावा. जसा शेंद्र्याचा मांगीरबाबा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं या मांगीरबाबांची ख्यातीसुद्धा सर्वदूर महाराष्ट्रभर पसरली पाहिजे आणि महाराष्ट्रातला मातंग समाजातला सेवक आणि इतरही समाजातले भक्तगण या ठिकाणी यावेत आणि त्यांची यात्रा भरवावी अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करण्यात येत आहे. जय लवजी.